डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मचा यूज करून काही फंक्शनचं लॅपलास ट्रान्सफॉर्म करू. ह्याच्या अगोदर आपण काय केलं, डेफिनेशन ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन आणि सम लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन लाईक 1 टी टी रेस टू एन साइन ए टी कॉस ए टी साइन हायपरबोलिक ऑफ ए टी कॉस हायपरबोलिक ऑफ ए टी ह्याचं आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म करू. आता पहिल्या प्रकारामध्ये आपण काय करू, डेफिनेशनचं यूज करून काही फंक्शनचं लाप्लास ट्रान्सफॉर्म. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी. एफ टी इक्वल टू 5 when t lies between 0 to 3 and value of f t 0 when t is greater than 3. We know the definition of Laplace. Laplace transform of f t is the integration from 0 to infinity of e raised to minus pt f t dt. Here ft is 5 and 0. 5 when t is running from 0 to 3. We split this range of integration into 0 to 3 and 3 to infinity. In 0 to 3 ft is the 5 and 0 to 3 to infinity ft is 0. 0 to 3 आणि 3 to इन्फिनिटीमध्ये हे इंटिग्रेशन स्प्लिट केलं आपण. ठीक आहे. त्यानंतर इथं एफ टीची व्हॅल्यू 5 ठेवली आणि इथं 0 ठेवली, म्हणजे 5 इंटू ई रेस टू मायनस पी टी टी टी. आता दिस इज द सिम्पली इंटिग्रेशन with respect to t. 5 is the constant outside the integral sign. Integration of e raised to minus pt is the e raised to minus pt upon derivative of this minus pt is the minus p. And lower limit 0, upper limit 3. Put t equal to 3, we get 5 into bracket e raised to minus p into 3 upon minus p and minus e raised to 0 upon minus p. This minus minus plus and e raised to 0 is the 1 upon p e raised to 3p. This is the minus e raised to minus हे यातून p कॉमन काढला 5 अपॉन p होईल मायनस e raised to minus 3p plus 1, that is 1 plus minus e raised to 3p. Thus finally we get Laplace transform of t is the 5 upon p into bracket 1 minus e raised to minus 3p. Next example, find the Laplace transform of ft. Ft is the t when t lies between 0 to 3 and 6. Value of ft is 6 when t is greater than 3. We know definition of Laplace transform of ft is the integration from 0 to infinity within integral sign e raised to minus pt into ft dt. Here range 0 to 3 and 3 to infinity या दोन पार्टमध्ये आपण इंटिग्रेशन स्प्लिट केलं. 0 to 3 आणि 3 to infinity. आता 0 to 3मध्ये एफ टीची व्हॅल्यू टी आहे आणि टी ग्रेटर दॅन 3 असेल 3 to infinity त्यावेळेस त्याची व्हॅल्यू 6 आहे. 0 to 3 टी आणि 6. तर हे इंटिग्रेशन काढू. इंटिग्रेटिंग बाय पार्ट. टी ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ दिस इज द ई रेस टू मायनस पी टी अपॉन मायनस पी मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट वन अँड इंटिग्रेशन ऑफ सेकंड ई रेस टू मायनस पी टी अपॉन पी अँड दिस 6 इज द कॉन्स्टंट. याचं इंटिग्रेशन ई रेस टू मायनस पी टी अपॉन मायनस पी लिमिट 3 to infinity. याचं पूर्ण इंटिग्रेशन झालं आहे 0 to 3 आणि याचं काढायचं आहे 0 to 3 या ब्रॅकेटिंग याचा. इथं अप्पर लिमिट 3 ठेवल्यावर काय होईल 3 आणि ई रेस टू मायनस 3p अपॉन मायनस पी आणि 0 ठेवल्यानंतर टी 0 ठेवल्यानंतर याची व्हॅल्यू 0 होईल. मायनस मायनस प्लस 0 to 3 ई रेस टू मायनस पी टी अपॉन पी डी टी प्लस 6 ई रेस इन्फिनिटी अप्पर लिमिट ठेवलं की ई रेस टू मायनस इन्फिनिटी होईल मायनस लोअर लिमिट ई रेस टू मायनस 3p अपॉन मायनस पी होल थिंग रेस टू मायनस पी. आता हे मायनस 3 अपॉन पी अँड ई रेस टू मायनस 3p हे पी आउटसाईड द इंटिग्रल साईन आणि ह्याचं इंटिग्रेशन ई रेस टू मायनस पी टी अपॉन मायनस पी अँड विदिन लिमिट 0 to 3 ह्याची ई रेस टू मायनस इन्फिनिटीची व्हॅल्यू 0 असेल मायनस ई रेस टू 3p ॲज इट इज
this 3 upon p e raised to minus 3p, this minus e raised to upper limit ठेवलं तर मायनस e raised to minus 3p, लोअर लिमिट ठेवलं तर काय होईल e raised to 0, that is the 1 upon p square, e raised to minus 3p upon p square, आणि ह्याची मायनस मायनस प्लस 6 e raised to minus 3p upon p. ठीक आहे. आणि हे 3 अपॉन पी 6 अपॉन e raised to minus 3p, हे दोन्ही सेम, हे मायनस 3 हे प्लस 6, म्हणून प्लस 3/p e raised to minus 3p मायनस 1 अपॉन p स्क्वेअर इंटू e raised to 3p आणि मायनस 1 अपॉन p स्क्वेअर, e raised to minus 3p कॉमन काढले की 3 अपॉन p मायनस 1 अपॉन p स्क्वेअर इंटू e raised to minus 3p मायनस 1 अपॉन p. दिलेल्या एक्झाम्पलचं याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म असाल. Linearity property. If C1, C2 are any two constant and F1, F2 are the two functions, and ह्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय विथ द लाप्लास ट्रान्सफॉर्म F1p and F2p respectively, then Laplace transform of C1 F1t plus C2 F2 is the equal to C1 into Laplace transform of F1t plus C2 into Laplace transform of F22. Laplace transform of F1 is the F1t is the F1p and Laplace transform of F2t is the F2p. Here p is the parameter. जर F1 F2 दोन फंक्शन असतील आणि C1 C2 कॉन्स्टंट असतील, त्याचं लिनियर कॉम्बिनेशनचं लाप्लास ट्रान्सफॉर्म घेतलं तर कॉन्स्टंट काय होईल बाहेर येईल आणि उरलेल्या फंक्शनचं लाप्लास ट्रान्सफॉर्म प्लस कॉन्स्टंट इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ अनदर फंक्शन. हे दोनसाठी असं आपल्याला जनरलाइज करता येईल 3-4 फंक्शनसाठी सुद्धा. ठीक आहे. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ F1t इज द 0 to infinity e raised to minus pt F1t dt. Laplace transform of F2t is the 0 to infinity e raised to minus pt F2t. His Laplace transform is the F1 of p, F2 of p. This is the p is the parameter. Now Laplace transform of this linear combination is the 0 to infinity मध्ये integration from 0 to infinity of e raised to minus pt into the given function with respect to t. आता आपण काय करू, e raised to minus pt into c1 into f1t plus c2 outside integral sign constant 0 to infinity e raised to minus pt f2 to dt. आता c1 बाहेर आलं, इथं काय आलं 0 to infinity e raised to minus pt f1t, that is the Laplace transform of f1. Here taking c2 outside the integral sign, remaining e raised to minus pt into f2t and dt, that is the Laplace transform of f2, and Laplace transform of f1 is the f1 of p and f2 of p. Thus we get the linearity property. In linearity property we can apply Laplace transform to each term and constant is remaining as it is. त्याच्यावरचं एक्झाम्पल बघू. फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to 5t plus 6t cube minus 3 sin 4t plus 2 cos 2t. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ दिस फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड वन and fourth. Laplace transform for 4 is the constant, take the outside and then get the Laplace transform of e raised to 5t plus 6 constant आहे बाहेर, Laplace transform of t cube minus 3 constant आहे, c3 constant, Laplace transform of sin 4t plus 2 constant, Laplace transform of cos 2t. आता 4 e raised to 5tचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असेल p minus 5. जर लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to 8tचं काय असेल 1 upon p minus. आता इथं प्लस आहे म्हणून इथं p minus 5. आता टी क्यूबचं काय असेल 3 फॅक्टोरियल अपॉन p raised to 4. जसं t raised to nचं काय असेल लाप्लास ट्रान्सफॉर्म n फॅक्टोरियल अपॉन p raised to n plus 1. आता कॉस साइन 480चं काय असेल 4 अपॉन p स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, आणि कॉस 2tचं काय असेल p अपॉन p स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. कारण साइन 280चं काय असेल, साइन 80चं काय असेल a अपॉन p स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, आणि कॉस 80चं काय असेल कॉस 80 असेल तर p अपॉन
पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि साईन ए टी असेल तर ए अपॉन पी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग हे सिम्प्लिफिकेशन आहे 4/5 पी मायनस 5 3 × 2 6 636 अपॉन पी रेज टू 4 -12 अपॉन पी स्क्वेअर प्लस 16 प्लस 2p अपॉन पी स्क्वेअर प्लस 4. आता काय फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ ई रेज टू -3t इंटू टी रेज टू 5 dt. हे इंटिग्रल मला फाइंड द इंटिग्रल 0 to इन्फिनिटी ऑफ ई रेज टू -3t इंटू टी रेज टू 5 dt. हे इंटिग्रलची व्हॅल्यू मला काढायची आहे. आता ई रेज टू पी टी आपल्याला माहीत आहे, हे 3 पर्टिक्युलर केस आहे म्हणून बघू आपण लाप्लास ट्रान्सफॉर्मचा यूज करून ह्याची व्हॅल्यू काढू. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ टी काय असेल, 0 to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी ऑफ ई रेज टू -pt इंटू एफ टी डी टी. हिअर पी इज द पॅरामीटर इन द लाप्लास ट्रान्सफॉर्म अँड ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे तिथं पीची किंमत किती आहे, 3. पी इक्वल टू 3. वी नो लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू एन. हे टी रेज टू 5 म्हणून लाप्लास ट्रान्सफॉर्म टी रेज टू एन काय असेल, एन फॅक्टोरियल अपॉन पी रेज टू एन प्लस 1. हा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. आता लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू 5 काय असेल, 5 फॅक्टोरियल अपॉन पी रेज टू 6 युजिंग दिस फॉर्म्युला. आणि बाय डेफिनेशन 0 to इन्फिनिटी ई रेज टू -pt ऑफ दिस एफ टी डी टी, आणि एफ टी इज द टी रेज टू 5. म्हणजे लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेज टू 5 इज द 5 फॅक्टोरियल अपॉन पी रेज टू 6. आणि बाय डेफिनेशन इट इज द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम 0 to इन्फिनिटी ऑफ ई रेज टू -pt इंटू टी रेज टू 5 याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. आता ह्याच्यात पी इक्वल टू 3 ठेवलं तर काय होईल, 0 to इन्फिनिटी ई रेज टू -3t इंटू टी रेज टू 5 dt. ही जी एल एच एस आहे ह्याचीच आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे इकडं किती आलं, 5 फॅक्टोरियल अपॉन पी रेज टू 6 आणि वी हॅव टेकन पी इज द 3 रेज टू 6 आणि हे सब कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल, 40 अपॉन 243 विच इज द व्हॅल्यू ऑफ द गिवन इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल त्याच टाईपचं बघू. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रल ई रेज टू -3t इंटू कॉस्क्वेअर टी डी टी. हे जे ह्या दोघांच्या कॉस्क्वेअर टी फंक्शन आहे, ई रेज टू -3 ह्या दोघांच्या प्रोडक्टचं इंटिग्रेशन काढायचं आहे. जर इथं पी असेल तर जनरल लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि हे काय पाहिजे, पी इक्वल टू पर्टिक्युलर 3. आता कॉस्क्वेअर टीचं इंटिग्रेशन आपण कधी लाप्लास ट्रान्सफॉर्म काढलेलं नाही. लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण कॉस ऑफ ए टी, साईन ऑफ ए टी, साईन हायपरबोला स्क्वेअर फंक्शन लिनियर फंक्शनचं काढलेलं तर सेकंड डिग्री आहे त्याचं काढलेलं नाही. आपण सेकंडचं काय करू, फर्स्ट डिग्रीमध्ये कन्वर्ट करू युजिंग द फॉर्म्युला. वी नो द फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नॉमेट्री 1 + cos 2θ इज द cos 2θ इक्वल टू 2 cos स्क्वेअर थीटा अँड cos स्क्वेअर थीटा इज द 1/2 इंटू 1 + cos 2θ. आता 0 to इन्फिनिटी ई रेज टू -3t आणि cos स्क्वेअर टीच्या ऐवजी cos स्क्वेअर थीटाच्या ऐवजी हे ठेवू cos स्क्वेअर टी 1 + cos 2t. आता हे लिनियर कॉम्बिनेशन वापरू. हे हाफ कॉन्स्टंट बाहेर लाप्लास हे L1. आता आपल्याला याचं 0 to इन्फिनिटी ई रेज टू -3t अँड दिस एफ टी अँड डी टी. मग मी हा एफ टी हा घेतो 1/2 इंटू 1 + cos 2t. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1/2 इंटू 1 + cos 2t. आता 1/2 C1 आणि C2 सारखं आहे. 1/2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 प्लस लाप्लास 1/2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos 2t. इथं लिनियरिटी प्रॉपर्टी वापरली. कशाचं लाप्लास ट्रान्सफॉर्म काढणं, cos स्क्वेअर टीचं मी ह्या भाषेत लिहिलं 1/2 इंटू 1 + cos 2t. कॉस हा लिनियर घेतला, तिथं cos स्क्वेअर होता. मग आता हे ह्याचं लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos स्क्वेअर टी म्हणजेच काय असेल, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1/2 इंटू 1 + cos t. ते किती असेल, 1/2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1/2 इंटू लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos 2t. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 इज द 1/p and here is the 1/2 as it is. ही 1/2 as it is. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ cos 2t is the p upon p square plus a square, that is the 2 square. Here is the 1/2p and 1/p plus p square plus
म्हणजे पी किती आहे आता? पी जर इथं ह्याच्यात हे लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय डेफिनेशन पी किती आहे? 3. पीची व्हॅल्यू 3 ठेवली की काय होईल? 1/3 आणि इथं एक 2 असेल 1/2 3/3² प्लस 2² म्हणजे इथं एक 2 असेल 2 × 3 म्हणजे 2 × 3 आणि हे 1/2 3/p² इज द 9 + 4 दॅट इज द 13 आणि हे 6 असेल. आता सिम्प्लिफाय करू. आता इथं × 2 एक आहे. त्यानंतर काय येईल व्हॅल्यू त्याची? 1/2 × 3 प्लस 3/2 × 13. मग डिनॉमिनेटर सेम केलं 2 3 अँड 13. इथं 2 3 आहे 13 9 आणि इथं कोण आहे 2 अँड 13 आहे म्हणजे 3 9 म्हणजे 3 × 3 दॅट इज 33 प्लस 9. हे किती झालं? 2 × 39 13 प्लस 9 22/2 × 39 दॅट इज 11/39. 2 and 2 get cancel. 11/39 इज द व्हॅल्यू ऑफ दिस इंटिग्रल. इथं थांबू आपण.